नमस्कार मित्रांनो, मी रवी देसाई. आपले सर्वांचं टॉप झोन मराठी या डिजिटल चॅनलवर सहर्ष स्वागत. भारतातील सर्वात प्राचीन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण केवळ तिळगुळ खाण्यापुरता मर्यादित नसून ते धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक अर्थ दडलेला आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचं धार्मिक महत्त्व, सामाजिक संदेश आणि या मागचं अद्भुत वैज्ञानिक सत्य. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मंडळी, सर्वात पहिले मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व जाणून घेऊया. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, यालाच संक्रांती म्हणतात. हा एकमेव सण आहे जो ठराविक तारखेला म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो, कारण यावेळी मकर संक्रांतीपासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. धार्मिक ग्रंथानुसार उत्तरायण काळ शुभ मानला जातो. भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापक्षालन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या काळात तिळगुळ, वस्त्र, धान्य दान केल्याने पुण्य लाभले जाते असेही मानले जाते. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध मकर संक्रांती नंतरच केला, तर भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत इच्छा मृत्यूची वाट पाहिली. यामुळे हा सण धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. आता मकर संक्रांतीचे सामाजिक महत्व जाणून घेऊया. मकर संक्रांती हा सण समाजाला एकत्र आणणारा सण आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा एक केवळ वाक्यप्रचार नसून सामाजिक तत्वज्ञान आहे. तीळ म्हणजे कटुता आणि गुळ म्हणजे गोडवा. मतभेद विसरून संबंधात गोडवा आणण्याचा संदेश यातून दिला जातो. महाराष्ट्रात या दिवशी महिलांमध्ये हळदी कुंकू वाटपाची परंपरा आहे. यातून सन्मान, एकोपा व सामाजिक बांधिलकी जपली जाते. तसेच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येतात. जाती धर्माच्या पलीकडे हा संपूर्ण सण भारतात साजरा केला जातो. आता जाणून घेऊयात मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्व. सूर्य आणि पृथ्वीचे नाते काय? तर या काळात पृथ्वीचा सूर्य अधिक जवळ येतो, त्यामुळे थंडी कमी होऊ लागते, दिवस मोठा होतो तर रात्र लहान होते. परिणामी याचा थेट परिणाम मानवी शरीरावर होतो. तो कसा? तर तिळगुळ खाण्याचं विज्ञान काय? तर हिवाळ्यात शरीरात वात वाढतो, तीळ उष्णता देते, गुळ ऊर्जा वाढवतो. हे दोन्ही एकत्र घेतल्याने माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, सांधेदुखी कमी होते, शरीर उष्ण राहते. तर पतंग उडवण्यामागील कारण म्हणजे सूर्यप्रकाशात सतत राहिल्याने विटॅमिन डी मिळते, हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पतंग उडवताना हात, डोळे आणि शरीर सक्रिय राहते, त्यामुळे हा एक प्रकारचा नैसर्गिक व्यायाम आहे असे पासून मानले जाते. त्यानंतर हा सण शेतकऱ्यांसाठी कृतज्ञतेचा सण म्हणून ओळखला जातो. यावेळी नवीन पीक, शेतीच्या कामांना नवीन सुरुवात करण्यात येते. मित्रांनो, मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तर तो श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि विज्ञानाचा अद्भुत संगम आहे. आजच्या आधुनिक युगातही या सणामागील मूल्य तितकीच महत्वाची आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि टॉप झोन मराठी या डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या काळात नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ या चॅनलवर आपणास पाहायला मिळणार आहेत. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.